नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एगलेस फ्रूट केक बनवत आहोत। हा केक अगदी घरातील 4 साहित्यामध्येच बनतो। मी हा केक इडलीच्या भांड्यामध्येच बनवलेला आहे। हा केक अगदी सॉफ्ट, कापसासारखा मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी लागतो। बनवण्यासाठी मेजरमेंटचा जो कप असतो त्यानुसार आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत। त्याच कपाने मी 1 कप दही घेतलेला आहे आणि त्याच कपाने आपण 1 कप पिठी साखर घेणार आहोत। पिठी साखर चाळून घ्यायची म्हणजे त्यातल्या गाठी फुटून जातात आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं। केकचा यूज तुम्ही संध्याकाळच्या वेळेला टी टाइम स्नॅक्स म्हणून यूज करू शकता। सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल आहे, तिथं तुम्ही पाहू शकता। दही आणि साखर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी दह्याला फेस येऊपर्यंत तुम्ही ब्लेंडरनेही करू शकता। मी इथं हातानंच करून घेणार आहे। साधारण 10 मिनिटं मला हे करायला लागले। हे पहा, दह्याला आता फेस आलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी केकला येलो कलर येण्यासाठी फूड कलरचा यूज करणार आहे। 3-4 थेंब मी येलो कलरचे टाकलेले आहेत आणि त्यामुळे केकला छान येलो कलर येतो। ज्याप्रमाणे विकतचा आपण केक आणतो त्या पद्धतीने छान येलो कलर येतो याला। या केकसाठी दह्याच्या 1.5 पट आपण मैदा वापरणार आहोत। म्हणजेच 1 कप आपण दही घेतले तर आपण 1.5 कप मैदा टाकणार आहोत त्यामध्ये। ज्या कपानं आपण दही मोजून घेतलेला आहे त्याच कपानं मोजून आपण 1.5 कप बरोबर मैदा घेणार आहोत आणि तो चाळून घेणार आहोत। आता मैदा चाळताना मी त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकणार आहे आणि तोही त्याबरोबर चाळून घ्यायचा आहे। हा केक अगदी घरातील साहित्यापासूनच बनतो, परंतु अगदी टेस्टी लागतो आणि मुलांनाही आवडतो। माझ्या अशा सोप्या परंतु चविष्ट अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता आपला मैदा चाळून झालेला आहे, तर आपण कट अँड फोल्ड या पद्धतीने आपण आपलं वेट आणि ड्राय मिक्सचर मिक्स करून घेणार आहोत। कट अँड फोल्ड या पद्धतीनेच ही प्रक्रिया करायची आहे, नाहीतर त्यामध्ये हवा जाणार नाही आणि आपला केक फुगणार नाही। अशा पद्धतीने केल्यामुळं आपल्या सगळ्या गाठी मैद्यातल्या फुटतात आणि एकदम हे बघा, एकदम सॉफ्ट पेस्ट तयार होते। एकदम सॉफ्ट पेस्ट तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाव कप तेल टाकणार आहोत। यामध्ये मी बटर वापरणार नाही। तेलाचा वापर का केला तर आपला केक एकाच वेळेला संपत नाही। तो राहिलेला केक आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बटर टाकलं तर तो केक कडक होऊ शकतो, म्हणून आपण तेल टाकणार आहोत। तेलामुळे एकदम सॉफ्ट राहतो केक। तेल पूर्ण त्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे, अजिबात वरती दिसलं नाही पाहिजे। इथं मी घरातीलच टुटी फुटी घेतलेले आहेत आणि त्याला मैद्याचं बाइंडिंग केलेलं आहे आणि निम्म्या टुटी फुटी आपण त्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। हे पहा, आपलं तेल पूर्ण जिरलेलं आहे, पीठ एकसारखं दिसते अगदी। आपलं मिश्रण आपण ग्रीस केलेल्या केकच्या टीनमध्ये ओतून घेणार आहोत। मी त्याला तेल आणि मैद्यानं ग्रीस केलेलं आहे। मी इडलीचा कुकर 20 मिनिटापूर्वीच कमी गॅस करून गॅसवर ठेवलेला आहे। त्याच्यावरती आपण आता केक आपला ठेवणार आहे। खाली मी रिंग ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपला केकचा डब्बा ठेवून त्याच्यावरती मी वजन ठेवलेलं आहे। साधारण 35 ते 40 मिनिटं झालेली आहेत आपला केक ठेवून। आता आपण केक तयार झाले का बघूया। आपण एक काडी घ्यायची आणि त्या केकमध्ये टाकून बघायची। जर ती काडी क्लीन आली तर आपला केक शिजलाय म्हणायचा। आता आपला केक थंड झालेला आहे, तर मी आता साईडनं त्याला सोडवून घेते आणि प्लेटमध्ये उलटा करून घ्यायचा आहे आपला केक। माझ्या टुटी फुटी जुन्या असल्यामुळं त्या बरोबर मध्येच आल्या। तुम्ही नवीन फ्रेश वापरल्या तर अगदी छान वरती येतात। हे पहा, माझ्या फक्त मध्येच दिसत आहेत, परंतु केक अगदी सॉफ्ट आणि टेस्ट अगदी स्पॉन्जी छान लागते। केक कुकरच्या भांड्यामध्ये बनवून सुद्धा अगदी खरपूस भाजला गेलेला आहे, अगदी विकतचा मिळतो तसा। हे पहा, अगदी खरपूस साईडनं तुम्हाला दिसतच असेल, तो खरपूस अगदी भाजलेला दिसतोय। बघा, आपला एकदम स्पॉन्जी टेस्टी केक तयार झालेला आहे, अगदी ब्रिटानियाचा केक असतो तसा। माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।